महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. नमस्कार. अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ईश्वरानं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला एक कंठ दिलेला आहे, पण त्या कंठात सूर काही जणांनाच लाभला नाही का? याच सुरानं आपल्या आयुष्याचं ज्यांनी सोनं केलं, इतकंच काय अगदी बालपणापासून रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ज्यांनी अभिनयाचं पारितोषिकही पटकावलं, अनेक वर्ष गायिका म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायन केलं, तलत मेहमूद म्हणू नका, मोहम्मद रफी साहेब म्हणू नका किंवा अगदी किशोरदान समवेतही देशात आणि विदेशात शेकडोहून अधिक कार्यक्रम केले आणि सुनहरी यादे या नावानं स्वतःचा कार्यक्रम निर्माण करून तत्कालीन एकमेव महिला निर्माती होण्याचाही मान ज्यांनी मिळवला आणि त्या कार्यक्रमाचे 4000हून अधिक कार्यक्रम देशाविदेशात सादर केले, अशा गायिका, अभिनेत्री आणि महिला निर्मात्या आज आपल्याला या कार्यक्रमात पाहुण्या म्हणून लाभल्यात. येस, ते आपल्याला एक छान रेसिपीसुद्धा दाखवणार आहेत. चला तर मग बोलावूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना, ज्यांचं नाव आहे प्रमिला दातार. प्रमिलाजी या. नमस्कार. नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अनवट स्वादच्या आमच्या या किचनमध्ये. मला असं म्हणतात महिलांना कधी वय विचारू नये, पण मला तुमचं वय जाणून बुजून विचारावं असं वाटतंय, कारण या वयातही तुम्ही इतक्या दांडग्या, तितका उत्साह आणि फिट आहात. कसं काय आणि वय किती तुमचं? खरं सांगू वय? बायकांना वर चोरायची सवय असते असं म्हणतात. 83 पूर्ण. 84 रनिंग. क्या बात आहे. वा. या वयातही तुमचा हा उत्साह पाहताना आम्हाला जास्त आनंद होतोय. मी तुम्हाला सांगू इच्छितो, यांच्या या प्रकृतीकडे पाहून तुम्हाला असं वाटेल की त्या फिजिकली फिट आहेत. नाही, जो माणूस मेंटली फिट असतो ना, तो फिजिकली फिट असतो. बरोबर की नाही? आणि तुम्हाला मेंटली फिट ठेवणारं साधन काय? संगीत. ये बात. संगीत. आज मला असं वाटतं तुमच्या रेसिपीकडे आम्ही वळूच, पण संगीताशी तुम्ही इतक्या संबंधित आहात, इतकी गाणी गायलेत, तर तुमच्याच एखाद्या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात होऊ द्या. मला वाटतं बाप्पाच्या प्रार्थनेनं करूया, म्हणजे पुढे तर यश मिळेल. गणपती बाप्पा मोरया. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि. हा. वा वा वा, खूपच छान. गणपती बाप्पाच्या स्मरणानं आजच्या अनवट स्वादच्या भागाची सुरुवात होते, तीही प्रमिला दातार यांच्या स्वरात. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, रेसिपी तर नक्कीच पाहणार आहात तुम्ही, पण त्यांनी गायलेली गाणी देखील आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. मला सांगा, आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी दाखवाल? सगळं महाराष्ट्रीयन आणि मराठी मंडळींची आवडती जी गोष्ट आहे ती म्हणजे पुरणपोळी. हो. जाणून घेऊयात या गोड रेसिपीसाठी लागणारं साहित्य. ह्याचं साहित्य आहे, पहिला आपण बाउलमध्ये बघता हा गूळ आणि चणा डाळ शिजवून त्यात गूळ घालून असं पुरण तयार केलेलं आहे. ही आहे भिजवलेली कणिक पोळीकरता. त्याकरता कणिक बारीक चाळणीने चाळून घ्यायची असते, त्याला मैदा नाही घालत आम्ही. बारीक चाळणीने चाळलेली
कणिक आणि ती पहिल्यांदा पाण्यात भिजवली. आणि हे आहे तांदूळाची पिठी, पोळी सरकण्याकरता आणि पोळी छान व्हावी म्हणून तांदूळाची पिठी. कुठून सुरुवात करा? थोडंसं ह्यातल्या टिप्स आहेत त्या आधी सांगते. बरं. आपण जेव्हा चणा डाळ शिजवतो, आमच्या वाड्यामध्ये एक बाई राहायच्या, त्यांनी रेसिपी पुस्तक लिहिलं होतं. त्यांची ही खास टीप आहे की चणा डाळीच्या बरोबर 1.25 पट पाणी घालायचं. आणि मग डाळीत भरपूर पाणी राहिलं नाही तर खूप, एका वाटीला समजा 4 वाट्या पाणी घातलं डाळीला तर ते पिठलंच होऊन जाईल त्याचं. आता ह्या कणकेची पण एक गोष्ट सांगते की सपिटीच्या चाळणीने कणिक चाळून घेतली की नुसत्या पाण्याने 15 मिनिटं भिजवून ठेवायची. नुसत्या पाण्याने. आणि 15 मिनिटं जाऊन जरा मुरली की मग पहिल्यांदा पाण्याने त्याला जाम तिंबायचं. आणि तिंबून झालं की मग थोडं तेल सोडायचं वरून. मग तुम्हाला पोलपाट लाटणं देऊ? येस. हे घ्या. त्याच्यावर ते लाकडाचं पण दे. येस. श्री गणेशा. आता मी छोटी करते जरा, आकाराने मोठी नाही करत. बर. ही पुरण हे घेतलं, कणिक घेतली, पिठीमध्ये मिक्स करायचं. पिठीमध्ये मिक्स नाही, त्याच्यामध्ये बुडवून घेतली नुसती. जरा पुरण जरा एवढंच कणिक पुरे? एवढी पोळे आणि हे एवढं पुरण त्याला. हे गणित चुकत नाहीये का? अजिबात नाही. नक्की? अगदी नाही. अरे, बऱ्याचदा आपल्याला एक गोष्ट जाणवते की आपण कणिक जास्त घेतो आणि पुरण थोडंसं घेतो. इथे बघा पूर्णतः उलट गणित आहे. संबंध त्याला तेवढं पुरणार, त्याला पुरणाला कणिक. क्या बात आहे. विशेषतः लोकांना गाणं पण आवडतं आणि खाणंही आवडतं. गवई आणि खवई. गवई आणि खवई, खरंय. पण मला सांगा, तुम्हाला स्वयंपाक करण्याची हौस होती की मग ती हळूहळू निर्माण झाली? अजिबात नव्हती. माझं लग्न झालं तर मी 16 वर्षाची होते. चहाचा कप सुद्धा कधी केले नाही. आई म्हणायची ये पडलं अंगावर की करेल. पण आईने पण एवढं शिकवलं नाही. म्हणजे आम्ही घरात 3च माणसं इनमीन, त्यामुळे मग शिकवलं नाही. आणि लग्न झालं तेव्हा काहीच येत नव्हतं ऑब्व्हियसली. अच्छा. आणि मग त्याची गंमत सांगते तुला. तर मला स्वयंपाक येत नव्हता. हळूहळू बायकांनी कुजबूज बऱ्याच जणांना कळलं. तर एकदा असे मोठ्या बायकांचं हळदी कुंकू होतं मला वाटतं. ते ह्यांच्या एका आमच्या नातेवाईकातल्या बाईंनी विचारलं. त्यांना र म्हणता येत नसे त्या बाईंना. तर मला म्हणल्या, तुला आता स्वयंपाक करता येतो का? मी म्हटलं, माझ्या मिस्टर सासूबाईंना राग, त्यांनी सर्वांच्या समोर विचारलं ना. तर त्या म्हणल्या, तिला विचार, तिला र म्हणता येतो का? हे बघा, आता उंडा तयार झाला. आम्ही उंडा म्हणतो. पुरण हे झालं ना त्यामुळे. आणि तुम्हाला गाण्याची आवड कधीपासून लागली? गाण्याची आवड लहानपणापासून. 6-5 मी गाणं ऐकायची आणि जसे तसं म्हणायची. तरी किती वय होतं तेव्हा तुमचं? 7-1 वर्ष असेल. काय म्हणता, इतक्या कमी वयापासून? आणि मग तुम्ही नाटकात अभिनय करायचा? बालनाटक? ते शाळेमध्ये नाही, शाळेमध्ये असताना तुमचे मुलींची नाटकं बसवायच्या बाई आमच्या. त्यात मी नेहमी पुरुष भूमिका करायची. अच्छा. हा, मी ऐकले तुम्ही नारदाची किंवा कृष्णाची आणि ह्याची भूमिका केलेली. सौभद्रमध्ये नारदाची, स्वयंवरमध्ये कृष्णाची अशी भूमिका केल्या होत्या. आणि स्वयंवरमध्ये कृष्णाची आणि सौभद्रमध्ये नारदाची आणि शारदेमध्ये कोदंडाची. अच्छा. त्याच भूमिकेसाठी तुम्हाला राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळालं ना? वा वा, क्या बात आहे. अभिनंदन तुमचं. आपण हे लावायला राहायचं. हां, गॅस पेटूयात. आमच्या शाळेतच क्लासेस होते मास्टर नवरंग म्हणून. आणि ते शाळेत होते म्हणूनच जाणं झालं. बरोबर. गिरगावातून दादरला पण सोडलं नसतं त्यावेळेला. नाही. तर तसंच मग शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली आणि मग सुगम संगीताची आवड होती लाईट, म्हणून मग कार्यक्रम सुरू केले. अरे वा, क्या बात. तुम्हाला स्वयंपाक करताना न्यूजपेपर वाचण्याची सवय का हो? नाही, ही पोळी तव्यावर चढण्याकरता पेपर. अच्छा, त्यासाठी घेतलाय का? त्यासाठी घेतलाय. आणि ऍक्च्युली ते 2 प्रकारे करता येतं. माझी आई करायची काय की अशी लाटणं ठेवायची, त्याच्यावर पोळी गुंडाळायची आणि मग तव्यावर टाकायची.
पण मी माझ्या सासूबाईने असं शिकवलंय, ते अशी घ्यायच्या हातात पेपर, अरे वा, आणि मग टाकायची तव्यावर. तुटण्याचा चान्सच नाही म्हणजे. आणि मग ती पीठ असेल तर झटकून टाकायचं, म्हणून हा रुमाल ठेवला. अच्छा, वा वा, बरं, येस, क्या बात आहे. पुढचं होईपर्यंत मी एखादी बातमी वाचतो. जुना आहे पण तो. अरे पण ह्या पेपरात तुमची बातमी आली आहे. काय सांगतो? 4000हून अधिक प्रयोग केले म्हणे तुम्ही बघू. सोनेरी यादीचे. ओ माय गॉड. बघा प्रमिला दातार, होय होय होय. त्या कार्यक्रमाबद्दल सांगा की आम्हाला. हां, सुनेरी यादेचं काय झालं की मी आधी छोटे छोटे प्रोग्राम करायची मराठी गाण्यांचे. तर अकोल्याला शो होता आमचा, सगळीकडे महाराष्ट्रात गणपती उत्सव वगैरे. तर अकोल्याला 2-4 गाणी लोकांनी मराठी ऐकली आणि म्हणे हमको हिंदी गाना होना. हिंदी गाना क्या होना, 2 म्युझिशियनच्या बरोबर फक्त. पुरणपोळी फुलायला लागली पहा. खरं म्हणजे मी कागदानेच उलटते ती. पण देऊ कागद? नाही, होईल. अरे काय होतं माहिती आहे का, मोठी पोळी असेल ना तर ती अशी उलकट अशी मोडते हा, उलटताना. पण हा कलर बरोबर आला अगदी परफेक्ट, व्यवस्थित भाजली गेली. हो, माझी पोळी अशी असते ना की एकदा तव्यावरनं काढली, भांड्यात पडली की पुन्हा हाताने उचलून टाकता येत नाही, इतकी हलकी असते ती. हलकी असते हे आणि पुरणही त्यात जास्त आहे ना. पुरणही जास्त म्हणून. तर माझे मिस्टर, मी त्यांना मिस्टरना विचारलं की बाबा मी नाटकात काम करू का. ते म्हणले तुला करायचं असेल तर कर, माझी काही आडकाठी नाही, पण तू स्वतःचं काही सुरू केलंस तर मला जास्त आवडेल. तर मी म्हणून मग हे सुनेरी यादेचं डोक्यात आलं आणि मग मी सुनेरी यादेचे प्रोग्राम सुरू केले. बरोबर. तुम्ही एवढ्याशा कणकेमध्ये जो काय तुम्ही मिक्स करताय ते फार कमालीच आहे. वा. तुम्हाला संगीत नाटकाचा अनुभव शेअर करताना एखादं पद वगैरे आठवतंय का? हो, ते नारदाचं पद मला आठवतंय, मला नेहमी सांगतात म्हणा. ऐकवा की आम्हाला. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. हे सौभद्रम, क्या बात, नारदाचं पण. वा. पीठ झटकून टाकतं मग पोळी करपट होईल पिठाने. नाही, गंमत म्हणजे तुम्ही ही पुरणपोळी तव्यावर भाजत असताना तव्याला एक थेंबही तेल लावलेलं नाही. नाही नाही नाही, ध्यानात घ्या बरं का. तेल नाही, तूप नाही, काहीच नाही. पण तरी सुद्धा ती तुम्ही लागू देत नाही आहात, ती फार मोठी गोष्ट आहे ना. ती टाकली ना की लगेच सरकवायची नाही, मग ती फुटते. थोडीशी दबदबीत गरम झाली की मग बरोबर त्याला सरकवायचं. येस. ही पुरणपोळी भाजीपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. तोपर्यंत आणखी काही पुरणपोळ्या मॅडम तयार करतील आणि ऑफकोर्स अजून काही गाणी त्यांच्याकडून ऐकायची आहेत की नाही. थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन की त्यांनी चित्रपटासाठी कोणकोणती गाणी गायली. भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहताय अनवट स्वादचा आजचा विशेष भाग, ज्या भागामध्ये प्रमिला दातार या गायिका खवय्या म्हणून किती तरबेज आहेत स्वयंपाकगृहामध्ये आणि मग कशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात आणि त्यातून आपणा सगळ्यांचा तोंड गोड करण्यासाठी त्यांनी पुरणपोळी रेसिपी निवडलेली आहे. ही रेसिपी आता कुठवर आली आहे पाहूया. तयार आहे पोळी? तयार आहे. येस, आपण एक काम करूया, डायरेक्ट सर्विंग प्लेट मध्ये काढूया. येस, येस, अर्धी करते आधी. वा, क्या बात आहे. तेल तूप याचा एकही थेंब न वापरता भाजलेली ही. दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी कोणी लोक दुधाशी खातात, तूप आणि दूध घालून. कोणी लोक नारळाच्या दुधाबरोबर खातात. कोणी लोक
डाळीचा कट असतो ना, आपण पूर्णाच्या कटाची आमटी पण करतो आपण, बरोबर. त्या कटाबरोबर खातात आणि कोणी लोक आमरसाबरोबर खातात. खरंय खरंय. हापूसच्या रसाबरोबर पोळी इतकी सुंदर लागते. मला सुद्धा माहीत नव्हतं, पण कोणीतरी सांगितलं म्हणून माहिती झालं. मला सांगा, तुम्हाला चित्रपटांमध्ये गाण्याची संधी कशी मिळाली? त्यावेळेला वसंत देसाई, श्रीरामचंद्र ही म्हणजे आमची दैवत होती त्यावेळेला. आणि त्यांचं मोठं नाव. आणि वसंतरावांच्या बरोबर वसंतराव बालभारतीतली गाणी वसंतरावांनी इतक्या सोप्या चालीत बांधली की आम्ही त्यांच्याबरोबर शाळा जाऊन ती गाणी शिकवायचो. अरे वा, क्या बात. आणि मग वसंतरावांनी एक फिल्म आली होती, बायानो नवरे सांभाळा. त्यात 2 डान्सर्सची जुगलबंदी होती, जयश्री टी आणि मधुमती म्हणून एक डान्सर होती. तर ते जे गाणं होतं ते मी, आशाबाईं आणि मी असं ते डुएट होतं. अरे वा. तर त्या गाण्याबद्दल मला मिया तानसेन अवॉर्ड मिळालं होतं. क्या बात आहे. त्याच्या काही ओळी आठवतात का तुम्हाला? उभी अशी, दोघी जणी एकाला बोल, उभी अशी त्रैलोक्य सुंदरी मी मदनाची सखी. मग दुसरी म्हणते, कोण अशी तू माझ्या पुढती कुठली तू नर्तकी. असं एक त्यांचं एकदा माझं असं ते मला एक गंमत काय वाटतं माहिती आहे का, एक तर तुमचं वय इतकं आहे, त्या वयातही तुम्हाला फिट आहात, पण ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत हे देखील फार महत्त्वाचं आहे. बरं, गाण्याचे शब्द आठवत आहेत, चाली आठवत आहेत, आणि तितक्याच तन्मयतेनं आणि आवडीनं तुम्ही गाताय सुद्धा. मेमरीची ही मला खूप चांगली देणगी आहे देवाची, की बऱ्याच वर्ष मी 60-70 सालाच्या दशकातली गाणी पण मी म्युझिक सकट तोंडपाठ म्हणू शकते. कधी स्टेजवर पण कधी कागद घेऊन गाणं नाही म्हटलं. उलट कागद समोर आलं तर मी अस्वस्थ व्हायचे, की ते मला अनकम्फर्टेबल व्हायचं की तिथे लक्ष देऊ का इथे. त्यामुळे सगळी गाणी तोंडपाठ. त्यामुळे ते एक वरदान आहे. पण कसं आहे ना, आपण बघा नेहमी मेन कोर्स खाल्ला की नंतर डेझर्टची आपल्याला गरज असते, बरोबर आहे ना, तोंड गोड करण्यासाठी. आता तोंड गोड करण्यासाठी तुम्ही आम्हाला पुरणपोळी तर बनवून दिलेली आहेच. त्या पुरणपोळीवर मी 2 मिनिटात ताव मारणार आहे. पण त्या अगोदर चित्रपटामध्ये तुमचं गाजलेलं जे गाणं आहे ना, ज्या गाण्याने तुम्हाला भरपूर लोकप्रियता मिळाली, ते गाणं आमच्या अनवट स्वादच्या प्रेक्षकांना नक्की ऐका. जरूर जरूर. त्या गाण्याची पण एक आठवण आहे. मी जेव्हा ते गाणं येऊन बरीच वर्ष झाली, मी जेव्हा अमेरिकेत गेले तर माझी पणती होती, भाचीच्या मुलाची मुलगी, तर तिचं नाव आर्या. तर मी गेले तर त्यांच्याकडे गेले सॅन फ्रान्सिस्कोला. तर तिच्या आईने तिला सांगितलं, तुला ते गाणं आवडतं ना पप्पा सांगा कुणाचे, ते या पणजीने गायलेलं आहे. तर ती अशी एकदम, तिला विश्वास बसेल ना की मी काय ऐकते. मग मला म्हणली, मला तू म्हणून दाखवशील? म्हटलं दाखवीन की, एवढं काय. म्हणून तिला पण ते गाणं म्हणून दाखवलं आणि मग तिला खूप मजा आली, छान वाटलं तिला. आपण ऐकूया. पप्पा हे मी 3 जणांनी म्हटलंय. मी अरुण सरनाईक, मी स्वतः हिरो होते. अरुण सरनाईक, राणी वर्मा, राणी तेव्हा लहान होती, आणि मी, असं 3घांचं गाणे. आई, मम्मी, पप्पा आणि मुलगी. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, चिमणा चिमणी अनुभवती, चिमणी पिलेही चिवचिवती. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. क्या बात आहे. वा, म्हणजे हा आनंद फार वेगळा बरं का. अशी गाणी आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऐकतो, म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर, पण चित्रपटामधून आपल्या कानावर पडलेलं एखादं गाणं स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष ओरिजिनल गायिकेकडून ऐकायला मिळण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. त्यामुळे मी अनवट स्वादच्या टीमचे आभार मानतो. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं देखील कौतुक करतो की तुम्हाला देखील हा अनुभव मिळतोय, नाही का. त्यामुळे प्रमिलाजी, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याचा मला आनंद आहे. मला राज्यनाट्य स्पर्धेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, इतरही अनेक पुरस्कार तुमच्या झोळीत आहेतच, पण तुम्ही आजवर स्वयंपाकाची ही आवड जोपासलीच, पण गाणं हे पॅशन म्हणून करत असताना
जेव्हा जेव्हा तुम्हाला तलत मेहमूद किंवा किशोरदा किंवा रफी साहेबांसारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तो अनुभव कसा? खूप खूप भाग्यवान आहे मी त्यांच्या दृष्टीने मी स्वतःला लिंबू टिंबू म्हणायची, छोटीशी कलाकार. तर रफी साहेबांचं काही नव्हतं, आपले डुएट वगैरे गायला तयार होते, डुएट गायली त्यांच्याबरोबर. त्याची पण एक आठवण आहे, रफी साहेबांची मिसेसने मला एक दिवस सांगितलं की प्रमिला, तू साप के साथ दोघांना डुएट गाती है ना, तो चप्पल उतार के जाना हील वाली, मग तू बहुत लंबी दिखती है उनसे. ऑलरेडी तुमच्या पण ते माझ्यापेक्षा तसे थोडे कमीच होते उंचीला, पण हील घातलं की मी जास्त उंच दिसायचे, अशी गंमत. पण ते कधी किती राजा माणूस म्हटलं पाहिजे, आपल्याबरोबरच्या किती छोटा कलाकार असतो त्याला सांभाळून घेऊन त्याला एक करणं, ही त्यांच्यामध्ये कला होती आणि त्यांचे ते मोठे पण होतं ह्याच्यामध्ये. तेच किशोर कुमारजी, म्हणजे मी त्यांची ती स्वतःची आवड, मैं दुगाना नहीं गाऊंगा, डुएट नहीं गाऊंगा. तर म्हटलं ठीक आहे दादा, मैं तो कितनी छोटी हूँ, मैं कैसे आपको कह सकती हूँ. तर मी माझी गाणी म्हणायची. पण त्यातसुद्धा काय झालं की त्यावेळेला ते गाणं खूप पॉप्युलर होतं, हरी ओम हरी, नाही सॉरी, दम मारो दम. हां, दम मारो दम, ते उषा उत्तमच्या गाण्यात पण होतं आणि आशा बहिणी पण, ते मी दोन्ही आवाजातली म्हणायची स्टेजवर. तर ते गाणं इतकं, आम्ही ईस्ट आफ्रिकेला गेलो होतो किशोर कुमार दादांच्या बरोबर, तर ते गाणं खूप लोकांना आवडायचं, इन्व्हेरिएबली वन्स मोर व्हायचं. तर ते त्यांना जरा थोडं आवडायचं नाही वाटतं. माझ्यानंतर माझी एंट्री झाली की त्यांची एंट्री, मग स्टेजवर येतात दम मारो दम असं करायचं. ते फार विनोदी, खूप मजा वाटायची मला या सगळ्या गोष्टींची. आणि तलत साहेब 3 महिने त्यांच्याबरोबर मी दौरा वेस्ट इंडिजचा केला, आणि इतकी त्यांची गाणी, तलत साहेबांचे फॅन इतके होते वेस्ट इंडिजला की काही काही गाणी अशी फरमाईश यायची की तलत साहेब विचार, हे गाणं मेरा आहे, त्यांनाही आठवायची नाही ती गाणी, अशा गाण्यांची फरमाईश. अरे बापरे, काय काय एक एक गाणी. म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये गझल आणणं आणि ती लोकांच्या पसंतीस उतरणं, याचं मोठं श्रेय त्यांना नक्कीच जातं. आणि आम्हाला अभिमान आहे की आज पुरणपोळीच्या निमित्तानं अनवट स्वादच्या आमच्या या पण एक गोष्ट मला आज कबूल करायची आहे की पोळी अपिअरन्स एवढा चांगला नाही आहे, कारण माझी पण एक, हे काय आपण रोज करत नाही, केव्हा तरी वर्षातनं 1-2दा होळी आणि याला कधीतरी आपण करतो, किंवा श्रावणात पुरण शिजवतात त्याच्यावर, त्यामुळे अपिअरन्स एवढा चांगला नाही, पण चव नक्की चांगली आहे, तू खाऊन बघ. नक्कीच नक्कीच. सगळ्यांना आता प्रश्न पडलाय, पुरणपोळी सांगा कुणाची. त्यांना सांगू इच्छितो अनवट स्वादच्या अँकरची, अर्थात अमितची, खाईल त्याची. येस, या पुरणपोळीचा एक घास खूप छान आहे, सॉफ्ट आहे. कसं काय? अनवट, सुंदर, थँक्यू. खूपच चविष्ट, गोड. तुमचं गाणं जितकं गोड आहे ना, तितकीच गोड पुरणपोळी आहे. वा, थँक्यू. त्या बाब, या पुरणपोळीवर मी ताव मारलाय, मला बोलता येत नाही, पण अनवट स्वादचा प्रत्येक भाग तुम्ही नक्की बाबर का. आणि आज या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आपल्या पाहुण्या प्रमिलाजी, त्यांना मी विनंती करतो, मला बोलता येत नाही, मी खाण्यामध्ये मग्न आहे, तुम्ही गाण्यामध्ये मग्न राहा. मी गाण्यामध्ये मग्न. तत्पूर्वी तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी पण दूरदर्शनचे आभार मानते, आपल्या चॅनलचे आभार मानते की मला इथे बोलून संधी दिली आणि मोडकी तोडकी का होईना पुरणपोळी करायला मिळाली. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, याच आमच्या सगळ्या कलावंतांच्या, प्रेक्षकांच्या आणि आमच्या दूरदर्शन सह्याद्रीच्या टीमच्या. मी सगळ्यांना सांगते, मी 100च्या आत म्हणणार नाही. तुम्हाला ते पाडगावकर काय म्हणाले होते? निश्चय केलाय. पाडगावकर एक वाक्य म्हणाले होते, एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. डझंट मॅटर, क्या बात है, क्या बात है. ते तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं खरं आहे. येस, चलो आपका एक गाना हो जाए. आता ते गाणं हाऊस ऑफ बॅम्बू, ते मन्नादांच्या बरोबर. तर हे अमराठी लोक असतात, त्यांना च छ ज हे उच्चार करायला जरा त्रास पडतो, म्हणजे दे आर नॉट यूज्ड टू इट. तर अशी त्याच्यामध्ये एक ओळ होती की बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणी माझ्याच पाठी. च छ झ किती होते ते, तरी एक टेक झाला, 2 टेकला, शेवटी कंटाळले मनात. हे क्या अण्णा होते म्युझिक डायरेक्टर श्रीराम, क्या यार तेरी मराठी भाषा मेरे को दे आएगा. नाही नाही नाही, म्हणणं मैं आपको बरोबर करतो, तरी खाली डॉट वगैरे टाकून त्याला ते राजा माणूस. नंबर 54, द हाऊस ऑफ द बॅम्बू डोर. Number 54, the house of the bamboo door. Oh,
बांबूचे घर बांबूचे दार बांबूची जमीन पिवळी शार, बांबूचे घर बांबूचे दार बांबूची जमीन पिवळी शार, बांबूच्या वनात आहा आहा स्वप्नाचा झुला ला 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 ला, झुलवीत राहील टडा टडा तुला आणि मला. हाऊस ऑफ बॅम्बू नंबर 54, the house of the bamboo door, number 54, the house of the bamboo door. क्या बात आहे. येस, खूप हे गाणं प्रमिला दातारजी यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नेहमी आमचा कार्यक्रम पाहत राहा नक्की आणि आम्हाला आशीर्वाद देत राहा. वयाच्या नात्याने मला आशीर्वाद द्यायचा अधिकार आहे. Yes, त्यामुळे मी सुखी राहा, असाच कार्यरत राहा शेवटपर्यंत. धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा पुरणपोळी बनवा, ती कशी बनली आहे ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांमधून कळवा. आणि हो, पुढचा अनवट स्वादचा भाग पाहायला विसरू नका. अशाच एका नव्या पाहुण्यासह नवीन रेसिपी तुम्ही अनुभवणार आहात. त्यामुळे पाहत राहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्थ राहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.